मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधील आंदोलनाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील मराठा बांधवांनीही पाठिंबा देत आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं सांगितले। आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे असं सांगत आम्हाला आरक्षण का आवश्यक आहे हे देखील भूमिका मांडत ग्रामीण भागातील बांधवांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। या संदर्भात चिपळूण तालुक्यातल्या कालुस्ते गावातील मराठा बांधवांशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केलेले आहे। आज ते मुंबईत पोहोचतील आणि आंदोलन देखील केलं जाणार आहे। आपल्या सोबत इथले मराठा बांधव आहेत, विशेषतः ग्रामीण भागातील मराठा बांधवांना नेमकं काय वाटतंय त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। काय नेमकं सांगाल, कारण आता आरक्षण जे आहे त्या आरक्षणाला शेवट आरपारची लढाई मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेली आहे आणि ते मुंबईकडे कूच केलेली आहे। त्यांनी मुळातच मनोज जरांगे पाटील साहेब आहेत मराठा समाजाचे नेते, त्यांना आमच्या संपूर्ण या विभागाचा किंवा मराठा समाजाचा पूर्णपणे पाठिंबा आहे। कारण आमच्या मुलांचं शिक्षण, आम्हाला नोकरीमध्ये असलेली आवश्यकता, आर्थिकदृष्ट्या आमच्या मागासवर्गीय असलेला आर्थिकदृष्ट्या जो समाज आहे त्या प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आणि या न्यायाच्या दृष्टीनं ते गेले अनेक वर्ष या ठिकाणी मराठा समाजासाठी काम करतात आणि म्हणून मनोज जरांगे पाटील साहेब यांना आमचा पूर्ण मराठा समाजाचा पाठिंबा आहे। मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा मनोज जरांगे पाटील यांना असल्याचं ते इथले बांधव सांगतात। तुम्ही नेमकं या संदर्भात काय सांगाल? मराठा समाजाचं आरक्षण आम्हाला आवश्यक पाहिजेच आणि आम्हाला जरांगे पाटील यांचा पूर्ण पाठिंबा असेल आणि त्या चिपळूण वासियांकडून आणि पूर्ण खाडीपट्ट्याकडून आम्हाला पूर्ण त्यांना पाठिंबा आहे आणि आम्हाला आरक्षण मिळावं अशी आमची अपेक्षा आहे। मनोज जरांगे पाटील यांना आमचा पाठिंबा आहे, कारण का जॉबसाठी किंवा सरकारी नोकऱ्यांसाठी आम्हाला त्याची आवश्यकता आहे। मनोज जरांगे साहेबांसोबत कायमच राहू, तसेच आमचा हा विभागही आहे त्यांच्यासोबतच आहे, कारण इथल्या विद्यार्थ्यांचा फार नुकसान होत आहे आणि आम्हाला आरक्षणाची गरज आहे। आपण जर पाहायला गेलो तर इथले मराठा बांधव जे आहेत ते देखील मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं सांगितलेलं आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।